आजकाल जो वर्कचं प्रेशर असतं, वर्कचं जे प्रेशर असतं, नंतर स्ट्रेस जो आपण म्हणतो की स्ट्रेस असतो, हा स्ट्रेस घेऊन आपण घरी येतो आणि मग हा स्ट्रेस आपण दुसऱ्यांना कोणाला तरी काढतो, म्हणजेच फॅमिलीवर. आणि मग फॅमिली एक्सपेक्ट करत असते, जर ती हाऊसवाईफ असेल तर, की बाबा घरी आल्यानंतर आमच्याशी दोन शब्द बोलावं. मुलांची पण अपेक्षा असते की आपल्याशी दोन शब्द बोलावे. पण हा मात्र इतका थकलेला असतो, इतका त्रासलेला असतो की त्याला काही नकोसं वाटतं. बरोबर ना? त्यामुळे आपण जेव्हा थकून येतो ना, तेव्हा मग आपल्याला काही नकोसं वाटतं. मग फॅमिली लाईफ जी असतं थोडा वेळ, कारण फार थोडा वेळ हल्ली आपल्याला मिळतो फॅमिलीसाठी किंवा मुलांसाठी, तो पण मिळत नाही असं वाटतं मला हल्ली. कारण बऱ्याच वेळा साहेब उशिरा घरी येतात, तोपर्यंत मुलं झोपलेली असतात, लहान असतील तर. साहेब सकाळी जातात तेव्हा मुलं उठलेली नसतात. अशा रीतीने जरा थोडासा डिस्कनेक्ट ज्याला आपण म्हणतो, फॅमिली आणि घरच्या कर्त्या पुरुषाचा म्हणा. आणि आजकाल काय दोघेही नवरा बायको करिअर करतात, त्याच्यामुळे त्यांचं फॅमिली लाईफ हे इम्बॅलन्स होतंच. कारण दोघांची टायमिंग वेगळे, दोघांचं प्रेशर वेगळं, त्यामुळे सगळ्या गोष्टीमुळे आज ताण खूप आहे सगळ्यांना. आणि याचा परिणाम फॅमिली लाईफवर खूप होतो. कारण सद्गुरू नेहमी म्हणतात की आपली संतती ही आपली संपत्ती आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे फक्त संतती नाही, आपली बायको पण आपली संपत्तीच आहे. बरोबर की नाही? आपलं घर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण आपण जे सर्व काही करतो ते घरासाठीच करतो. खरं म्हणजे करिअर करतो कशासाठी, तर घरासाठीच करतो. फॅमिली लाईफसाठीच आपण सगळ्या गोष्टी करत असतो. फॅमिली लाईफ चांगलं करायचं असेल ना, तर प्रेम खूप महत्त्वाचं आहे. हो, एकमेकावर प्रेम पाहिजे. आपलं काय होतं माहिती आहे, आपलं मी जनरल सांगतो तुम्हाला, की पहिले दिवस चांगले असतात, कारण सुरुवातीला आकर्षण असतं. असं म्हणतात ना, थोडे दिवस भाळण्याचे असतात आणि आयुष्यभर सांभाळण्याचे असतात. बरोबर की नाही? मग भाळण्याचे दिवस गेले की मग राहतं ते कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, आणि काय राहत नाही. लग्न म्हणजे काय असतं? कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, याच्याशिवाय काय नसतं. सगळी मजा ती थोडे दिवस, त्याच्यानंतर मात्र कर्तव्य. मुलं झाली की मुलाबद्दलचं कर्तव्य, ह्याच्याबद्दल नवऱ्याचं कर, हे कर ते कर. ह्याने कंटाळून जाऊन नाही, हे आपलं कर्तव्य समजून कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे आपल्याला. समजलं ना? मनापासून केलं पाहिजे. काय खातो म्हणून चपात्या करू नका. किती खातो? 10 चपात्या करायला लागतात. खाऊ दे ना त्याला, आपलाच नवरा आहे ना, खाऊ दे ना. कष्ट करतोय, थोडंसं करा ना. चपात्याला त्रास झाला, काय वाईट आहे? कारण काय, हे चिंतन आहे ना, हे चिंतन तुमचं वाट लावते. लक्षात ठेवा, हे चिंतन म्हणजे ऑफिसमध्येच फक्त नाही, घरामध्ये सुद्धा आपण एकमेकाबद्दल चांगलं चिंतन केलं पाहिजे. थेरडा आलाय जेवायला असं म्हणू नका, मामनजी आले म्हणा. आणि मामनजी आणि सासू चांगली नसेल तर निदान काय म्हणतात, चांगलं चिंतन करायला सुरुवात करा, ते पण बदलतील. शेवटी काय माहिती आहे, तुम्ही काय कर्म करतात ना, त्याच्यावर तुम्हाला रिॲक्शन मिळते. कर्माची रिॲक्शन मिळत असते आपल्या. आपण जेव्हा आतमध्ये येतो, सून जेव्हा नवीन प्रवेश करते, तेव्हा सासूचं असं असतं की शत्रू घरामध्ये आलेला आहे, हाच विचार घेऊन ती पहिल्यापासून असा सावध पवित्र घेते. माझ्या मुलालाही पळवणार आता, माझा मुलावरचा हक्क जाणार, माझा किचनवरचा हक्क जाणार. आणि हक्क सोडायला कोण तयार नसतो, म्हणून तर प्रॉब्लेम होतात ना. किचनमध्ये मी सांगते तसंच व्हायला पाहिजे. जरा सासूचा आडमुठेपणा, अरे ती बाहेरून आली आहे, तिच्याकडनं काहीतरी नवीन बघ ना, काय असेल तर. तिला काय माहिती, तिच्याकडनं शिकून घे. आमची परंपरा, आमच्या परंपरेप्रमाणे आम्ही असंच करतो, तसंच तुला करायला पाहिजे. का पण तिने का करावं? ती पण एक आयडेंटिटी आहे ना, इंडिव्हिज्युअलिटी आहे ना तिच्याकडे. पण नाही, किचनमध्ये आपला कंट्रोल, काय करायचं मी सांगणार. हो, रोल बदला जरा, कधीतरी रोल बदलायला लागतं. रिटायर्ड करतात ना कंपनीमधनं,
तसं रिटायर व्हा ना आता, त्यांच्या हातात द्या. म्हणा बघा, करून बघितलं ना तर सगळं चांगलं होऊ शकतं. सुनेनी जर म्हटलं ना, एक मी रील बघत होतो, त्या एका सुनेनी आपल्या नवऱ्याला सुनवलं. काय सुनवलं? की माझा आणि सासूचा काही इश्यू झाला तर तुम्ही सासूच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, ती तुझी आई आहे आणि मला चालेल ते, मी समजून घेईन. आणि काय समजूतदारपणा! आईला वाईट वाटेल म्हणून तू आईचीच बाजू घेतली पाहिजे. नंतर आपण आतल्यात सेटल करू का असेल ते, पण तिथे तरी नाही, ह्याला हुशारी म्हणतात, ह्याला हुशारी म्हणतात. नाही तर काय होतं माहिती आहे, मग तिथे चालू झालं की नवरा मात्र नवऱ्याची हालत, इथे बघू तर इथे मारलं, इथे बघू तर इथे मारतोय. कळलं ना? म्हणून फॅमिली लाईफ जगताना आहे ना थोडंसं शहाणपण लागतं. सद्गुरू नेहमी म्हणतात की शहाणपण हे सर्व समस्यावरचा एक उपाय आहे. पण शहाणा कोण हा पुन्हा प्रॉब्लेम आहे ना. तू की मी? तो म्हणतो मीच शहाणा, ती म्हणते तीच शहाणी. मग शहाणा कोण हा पण पुन्हा प्रॉब्लेम आहे. सद्गुरू म्हणतात शहाणपण हे निसर्गाकडनं येतं. निसर्गाचे नियम आणि निसर्ग कसा वागतोय तसं तुम्ही वागलं पाहिजे. आता निसर्गाचा नियम काय आहे? कर्म केलं की रिॲक्शन मिळणार, बरोबर? हा निसर्गाचा नियम आहे, माझा नाही, फिजिक्सचा नियम आहे. फिजिक्सचा नियम काय? ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड ऑपोजिट, बरोबर? मेटाफिजिक्सचा नियम काय आहे? ॲक्शन केली की रिॲक्शन मल्टिप्लाय अँड मॅग्निफाईड. मेटाफिजिक्सचा. स्पिरिच्युअल, कारण ती सटल आहे, स्थूल नाही आहे. फिजिक्स कसं स्थूल आहे, हे स्थूल आहे, हे सगळं स्थूल आहे. पण स्पिरिच्युअलला वी आर डिलिंग विथ माइंड अँड स्पिरिट, त्यामुळे ते सटल आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही जीवन जगताना तुम्ही ज्या गोष्टी करता ते सटल असतात, त्याचे परिणाम पण खूप मोठे असतात. कळलं ना? म्हणून हा निसर्गाचा नियम आहे की तुम्ही कर्म केलं की तुम्हाला फळ मिळणारच. मग कर्म करताना सावध राहा, साधी गोष्ट आहे. सावध राहणं गरजेचं आहे ना. कर्म करताना तुम्ही कर्म करणार आणि मग पश्चाताप करणार, अरे रे मी असं करायला नको होतं. कर्म करण्याच्या अगोदर सावध राहा. कर्म करण्याच्या अगोदर विचार कर, करू की नको करू, हा विचार करून कर. मग बघा कसं होईल, ते जीवन जगता येईल तुम्हाला. म्हणून फॅमिली लाईफ जगणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. याला फक्त शहाणपण घरामध्ये लागतं आणि हे शहाणपण जीवनविद्येमध्ये देतात. प्रत्येक गोष्टीचं शहाणपण जीवनविद्या देते. खायचं कसं हे पण सांगते. आता आपण म्हणतो काय म्हणतात त्याला, 16 तासाचं काय म्हणतात त्याला, हा इंटरमिटंट फास्टिंग. हे आपल्याकडे होतंच. उपास कशाला करायला लावले होते? का देवासाठी करायला लावले नव्हते? आपल्या पूर्वजांनी आपल्याला उपास कशाला करायला लावले होते? खूप खातोय, एक दिवस गप्प राहा. तुझ्या शरीरासाठी करायला सांगितलेत, पण आपल्याला भीती घातली देवाची. देवाची भीती घातल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला? जरा चुकून लसूण खाल्ली की संपलं, आता गेलं माझं कामातनं मी. अशी भीती वाटली उगीच. भीती वाटायची गरज नाही. जे काय करणार ते प्रेमाने करा. देवाचं जे काय करणार प्रेमाने करा. देव काय असं नाही तुम्ही थोडीशी लसूण खाल्ली म्हणून तुम्हाला येऊन काय करणार, काय करत नाही. लक्षात ठेवायचं. तर सांगायचा मतलब काय, तुम्ही ना घरामध्ये आपला रोल समजलं पाहिजे की मी आता रिटायर व्हायला पाहिजे, आता नवीन आली आहे. आणि एक गोष्ट सद्गुरूंनी मस्त सांगितली. एका बाई आली होती आमच्याकडे. तिला काय सांगितलं माहिती आहे? तुझी सून हे तुझ्या मुलाचं सुख आहे. समज, तुझी सून हे मुलाचं सुख आहे आणि तुझ्या मुलाचं सुख तुला जर पाहिजे असेल तर त्या सुनेला चांगलं वागवणं हे तुझं कर्तव्य आहे. काय सांगितलं बघ सद्गुरूंनी. आता पुढलं सांगतो, त्याने अजून टाळ्या वाजवा. त्याच्याही पुढे जाऊन सद्गुरूंनी सांगितलं, तू तुझ्या सुनेसाठी जे काही चांगलं करशील ते तुझ्या मुलीला मिळेल. रिॲक्शन. तू तुझ्या सुनेला जेवढं चांगलं वागवशील तेवढं तुझी मुलगी जिच्याकडे जाईल तिथे तिला चांगली वागणूक मिळेल. रिॲक्शन होऊन तुझ्या कर्माचं रिॲक्शन मिळणार तुला. सांगायचा मुद्दा काय की पण मी आज माझ्याकडे एवढ्या काउन्सिलिंग केसेस येतात, मला कळत नाही की या सासूनं एवढं डोकं नाही कसं देवाने दिलेलं आहे. आपला मुलगा लव्ह मॅरेज करून घरी सून आणलेली आहे, ही सुनेला कसं बाहेर काढता येईल काय मला कळतच नाही. काय प्रॉब्लेम काय असतो मला कळत नाही. त्यांना सुखाने जगू द्या, पण नाही.
सगळीकडे आपलं तोंड घालायचं, आपल्याला पायाचं करून घ्यायचं, आणि आपल्याला जर ती आवडली नाही तर तिला कसं घरी पाठवायचं याच्या मागे लागतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे दुष्कर्म आहेत, लक्षात ठेवायची. त्याची फळं मिळतात. फॅमिली लाईफमध्ये स्ट्रेस येतोच, आणि मग म्हणतो आपण इम्बॅलन्स काय नसतो, बॅलन्स तुमचाच गेलेला आहे. समजलं ना? म्हणून एक लक्षात ठेवायचं की सुनेना तिच्यावर सोपवायचं. सुनेनी पण तसं वागलं पाहिजे. मग एक सुनेचं उदाहरण मी मागच्या वेळी दिलं होतं एका प्रवचनामध्ये, मला इतकं ते आवडलं होतं. एका सुनेने काय केलं, तिची आई होती, नवरा नव्हता, त्या सासरा नव्हता, आणि सासूला काय पैसे कधी मागायला लागायचे ना, कुठे पाहिजे असेल तर मागायला लागायचे. तर हिने आल्या आल्या काय केलं, तिला पहिली गोष्ट समजलं की आपल्या सासूला आर्थिक स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे. तिला मागण्याची वेळ येता कामा नये आपल्याकडे. बघा किती सून विचार करणारी. तिने काय करावं, तिने आपला पगार झाल्यानंतर 5,000 रुपये हळूच नेऊन तिथे किचनमध्ये ठेवून दिले. सांगितलं पण नाही मी ठेवलेत म्हणून. तर सासूला एकदम दिसले, ती अरे कुठले 5,000? तर ती आली की तुझे 5,000 राहिलेत. ती बोलले राहिले नाही, ते तुमचेच आहेत, आणि हे 5,000 रुपयाचा हिशोब आम्हाला तुम्ही द्यायची गरज नाही. हे 5,000 तुमचे आहेत, तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही हे करा, मला सांगायची गरज नाही किंवा मला हिशोब द्यायची गरज नाही. हे तुमचे आहेत, तुमच्या हक्काचे आहेत. आणि ती प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये नेऊन ठेवायची. काय विचार बघा, सुनेचा विचार किती, की माझ्या सासूला आमच्याकडे हात पसरवण्याची वेळ येता कामा नये. हा विचार करणारी सून किती शहाणी असणार बघा तुम्ही, बरोबर की नाही? असं केल्यानंतर काय होतं, सासू प्रेम करणार नाही तर काय करणार सांगा मला तुम्ही, हो की नाही? आणि सासू आणि सुनेचं प्रेम झाल्यानंतर घरामध्ये सगळ्या गोष्टी एवढ्या इझी होतात. आज दोघेही नवरा बायको करिअर करायच्या मागे आहेत, बरोबर, पण करिअर करता करता त्यांना वेगळं राहायचं असतं. आम्हाला घरात काय म्हणतात त्याला, जुनं फर्निचर नको. हल्ली नवीन शब्द काढलाय, जुनं फर्निचर, नाही तर डस्टबिन. एका बाईने विचारलं लग्न करताना, घरात डस्टबिन्स किती आहेत? ही अशी जर सून असेल ना तर लगेच नकार द्यायचा इमिजिएटली. असली नको आपल्याला. सांगायचा मतलब काय की हे जे असतं की सुनेने सुद्धा सासूची काळजी घेणं, सासूला रिस्पेक्ट देणं, हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि काही काही सुना अशा खरंच करत असतात. खरं म्हणजे ना आयुष्य खूप सोपं आहे हो, पण हा जो इगो आहे ना आपला, इगो, हा जो स्वार्थीपणा आहे ना, की मला घरात कोण नको, सासू सासरे कोण नको. पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही दोघे जर करिअर करत असाल आणि घरामध्ये सासू सासरे असतील तर तुम्हाला केवढे बेनिफिट्स आहे तुम्ही विचार करा फक्त. तुमच्या मुलांना चांगले संस्कार मिळतात, मुलांकडे बघायला कोणतरी घरी असतं 24 तास, आपलं कोणतरी असतं. मेड सर्वंट ठेवून काय उपयोग नसतो. मेड सर्वंट त्या काय मुलाला नीट बघणार नाही, पण आजी आजोबा नक्की नीट बघणार त्याच्याकडे. समजलं? हे असं करण्याने फायदे किती आहेत, पण आपल्याला ते फायदे नको असतात. आपल्याला घरात कोण नको. आपले आई वडील मात्र येऊ दे, आपले आई वडील यायला पाहिजे. थोडक्यात काय, आई वडील म्हटल्यानंतर की मुलाने सुद्धा आपल्या मुलीच्या आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे. फॅमिली लाईफ सोपं आहे खरं म्हणजे, पण साध्या साध्या गोष्टी जपल्या पाहिजे तुम्ही. म्हणजे काय, फॅमिली तिची पण तिला महत्त्वाची आहे. ती मुलगी जेव्हा आपल्याकडे येते, सगळं सोडून येते, आई वडिलांना सोडून येते, भावाला सोडून येते, तेव्हा तिला आई वडील म्हणजे प्रिय असतात. तुला जसे तुझे आई वडील असतात तसे तिला आई वडील असतात. मग त्या आई वडिलांची काळजी घेणं जावयाचं पण काम असतं. आदर देणं, त्यांना आदर करणं हे जावयाचं पण काम आहे, लक्षात ठेवायचं. हे जर तुम्ही केलं तर बघा तुम्हाला सासूकडे इथे पण प्रॉब्लेम नाही, तिथे पण प्रॉब्लेम नाही. म्हणून माझ्याकडे जेव्हा येतात लग्नाच्या अगोदर मला आशीर्वाद घ्यायला येतात, तेव्हा मी त्यांना एकच वाक्य सांगतो, जावयानी तिच्या आईवडिलांची काळजी घ्यायची, तिच्या आईवडिलांना चौकशी करायची, आणि सुनेनी तुझ्या आईवडिलांची काळजी घ्यायची. असं जर इक्वेशन केलं, सुनेला आपल्या आईवडिलांची काळजी करायची गरजच नाही भासला. माझा नवरा बघणार सगळं नीट, काय प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करेल, काय असेल तर बघेल. आणि नवऱ्याला पण काळजी नाही पाहिजे की माझ्या आईवडिलांची काळजी माझी बायको घेणारच. असं असेल तर नंदनवन आहे, मॅरेज इज अ नंदनवन होऊन जाईल तुमचं. घरामध्ये स्वर्ग.
आणि काय स्वर्ग स्वर्ग म्हणजे वरती नाही, हा स्वर्ग. घरामध्ये सुख नांदणं हा स्वर्ग आहे. म्हणून काल एक रील बघितली. हे रील काही काही सुंदर असतात, फक्त त्यातनं आपण शिकलं पाहिजे. नाही तर उगी रील हात हलवत बसायचं नाही. चला पुढे 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 असं नाही आहे. त्या रीलमध्ये एक हे दाखवलं होतं की बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, नवरा आता ऑफिसला जायला निघालेला असतो, तो कपाटाकडे काहीतरी करत असतो, तेव्हा ती हळूच म्हणते की माझ्या आईचा 60वा वाढदिवस आहे, तेव्हा आपल्याला काहीतरी जायला लागणार त्यांच्याकडे. तर त्याला कळलं हिला काहीतरी गिफ्ट द्यायची आहे. तर तो काय बोलला, मी तुला तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो, तू काहीतरी घे तिला गिफ्ट. तर ती बोलली तसं नाही आहे, 60वा आहे ना, तर मला इच्छा आहे की तिला आपण डायमंडची रिंग द्यावी. बघा, एक डायमंडची, का श्रीमंत होता तो, असं सगळ्यांनी मागू नका, नाही तर म्हणणार दादानी सांगितलं सगळ्यांनी असं करून. तर त्याने सांगितलं एक डायमंडची रिंग आपण द्यायची. तेव्हा तो काय बोलला माहिती आहे ना, मागे वळून सुद्धा बघितलं नाही. त्याने म्हटलं काय, 60 वर्ष झालं ना, आता कुठे ते डायमंड मिळून घालण्यामध्ये तिची काय आता वय आहे का डायमंड घालण्याचा, असं म्हटलं. तर ती थोडीशी असं तोंड असं झालं होतं. आणि मग त्यांनी काय केलं, एक बॉक्स त्याच्याकडे दिलं, हे बॉक्स तिला गिफ्ट म्हणून देऊन टाक. तर तिला वाटलं काहीतरी घालून दिलंय. तिने उडून बघितलं तर हिऱ्याचा हार होता. काय झालं असेल तिला विचार करा. रिंग मागितली आणि हिऱ्याचा हार दिला नवऱ्यानी. आणि नवऱ्यानी काय म्हणावं की तुझ्या हिऱ्यासारखी बायको मला तुझ्या आईने दिलेली आहे, त्या आईला हिरा काय मी काही देईन म्हणून. थोडंसं आपण काहीतरी केलं ना, त्याच्यातनं फॅमिली लाईफ इतकं सुंदर होतं. त्या बायकोला काय वाटलं असेल सांग, नवरा म्हणजे माझा बेस्ट नवरा इन द वर्ल्ड वाटलं असेल की नाही. आता तुम्ही एकदम हिऱ्याचा हार मागू नका, नाही तर पुढल्याला पाठवणार नाही माझ्या प्रवचनाला. असो, तर सांगायचा मुद्दा हा आहे की थोड्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तरी सुद्धा माणूस इतका खुश होतो. माणसाला काय पाहिजे असतं, थोडंसं काय म्हणतात त्याला, पॅम्परिंग करायला लागतं थोडंसं ना. म्हणून लक्षात ठेवा की त्यांच्या आईवडिलांची काळजी तुम्ही घेतली ना, तर तुम्ही घरची काळजीच करू नका, तुझी बायको सगळं करणारच चांगलं, कळलं ना. पण काही मुलं अशी असतात की फक्त त्यांचीच काळजी घेतात, आईवडिलांकडे बघत नाही. असे पण मुलं आहेत की बाबा कुठलंही डिसिजन घेताना त्यांना विचारतात, आईवडिलांना विचारत नाही. हे बरोबर नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून दोन कुटुंब एकत्र येतात तेव्हा त्यांचे आई वडील, त्यांची हे आणि आपले आई वडील, हे सगळं मिळून एक कुटुंब आहे, हे लक्षात ठेवायचं. ते जेव्हा प्रॉब्लेम असतील तेव्हा आपण त्याच्या धावलं पाहिजे, त्यांच्यासाठी ते आपल्याला धावतील. अशा रीतीने जेव्हा कुटुंब एकत्र चांगलं नांदतं तेव्हा कुठलाही वर्क लाईफ बॅलन्सचा प्रश्न येत नाही, लक्षात ठेवायचं. घरी गेल्यानंतर बायको वाटच बघत असणार कधी येतो आपला नवरा, मुलं वाटच बघत असणार कधी आपले वडील येतात. नाहीतर हिटलर आला का विचारणार. तुम्ही जर नीट नाही वागला तर मुलं काय म्हणणार, हिटलर आला का, आला तर सांगा आम्ही बाहेर जातो. सांगायचा मुद्दा काय की वर्क आणि फॅमिली हे लाईफ आपल्याला बॅलन्स चांगलं करता येतं. ह्याच्यासाठी थोडंसं शहाणपण, थोडंसं शुभचिंतन, सगळ्याबद्दल सर्वांबद्दल चिंतन चांगलंच करण्याची सवय लावून घ्या. सवय, इट शुड बिकम अ हॅबिट. समजलं ना. हॅबिट करायची म्हणजे काय, आम्ही साध्या गोष्टी सांगतो, मोठमोठ्या गोष्टी सांगत नाही. देवा याचं भलं कर. जेव्हा जेव्हा तुम्ही जाता ऑफिसमध्ये, बॉस समोरून दिसला की आपण नुसतं स्माईल देतो की नाही, मनातल्या मनात मला देवाचं भरभराट होते, देवाचं भलं होते, म्हणा ना, काय बिघडलं, बरोबर की नाही. असं म्हणून बघा तुम्ही काय होतं ते. हे शुभचिंतनाचं महत्व आहे ना, इतकं आहे ना, म्हणजे मला असं इतकं ते पटलेलं आहे ना की तुम्ही नुसतं शुभचिंतन करून सुद्धा आयुष्यातले कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमचे. नाहीतर मनामध्ये एवढं सुरू होणार संघर्ष, मनामध्ये चिंता, काळजी, द्वेष, मत्सर, हे कंपॅरिझन मोडमध्ये आपण इतके अडकलेलो आहोत की त्याच्यामुळे द्वेष आणि मत्सर चालूच असतो आपला. आणि या सगळे विकार आहेत ना, हे द्वेष, मत्सर आणि काय काय चिंता, काळजी, हे सगळे विकार आहेत ना, हे विकार आपल्या शरीराला पण वाट लावून टाकतात शरीराची,
आणि आपली परिस्थिती पण बिकट करून टाकतात. कारण कुठलाही विचार आहे ना एका बाजूने आपल्या शरीराला त्रास देत असतो, लक्षात ठेवा. कुठलाही भावना, कुठलीही इमोशन इमिजिएटली अफेक्ट करते. आपल्या आतमधल्या केमिकल रिॲक्शन्स बदलतात, हार्मोन्स बदलतात, प्रॉब्लेम होतो सगळा. फक्त तुमच्या विचारांनी. माइंड इज सुप्रीम, लक्षात ठेवायचं. माइंड कंट्रोल्स ऑल युअर इंटरनल ॲक्शन्स. प्रोसेसिंग जे चाललंय आतमध्ये, हे सगळं चाललंय जे माइंडच्या गायडन्सनी चाललेलं असतं. माइंडमध्ये विचार चांगले आले, भावना चांगल्या आल्या, यातले सेल नाचत असतात. बिलियन्स ऑफ सेल्स आहेत ना, ते नाचतात इन सिम्फनी. सिम्फनी म्हणजे काय? ऑर्केस्ट्रामध्ये कसे प्रत्येक वाद्य सुरामध्ये वागत असतं, तेव्हा कसं होतं, गाणं कसं सुंदर होतं की नाही, तसं प्रत्येक सेल सुरामध्ये नाचत असतो. आणि मग काय होतं, एक सुंदर सिम्फनी आपल्या लाईफमध्ये येते, हार्मनी लाईफमध्ये येते. कौटुंबिक सौख्यावर मी कितीतरी लेक्चर्स दिलेली आहेत, ह्याच्या पुढे मी देत राहणार आहे. कारण कौटुंबिक सौख्य हे खरं म्हणजे इतका सोपा विषय आहे, सोपं गणित आहे. कधी कधी आहे ना सोपं गणित पण सुटत नाहीत लोकांना. का नाही सुटत? आम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जे गणितं होती त्याच्यामध्ये आहे ना रिप्लेसमेंट एक असतं, रिप्लेसमेंट करणं. म्हणजे काही गोष्टीला एक नाव द्यायचं असतं, एक्स म्हणा की वाय, रिप्लेसमेंटच म्हणतात ना, सबस्टिट्यूशन. तर तुम्हाला ते गणित सोडवताना काही गोष्टी एकत्र येऊन त्याला सबस्टिट्यूट द्यायचं असतं, इक्वल टू एक्स म्हटलं की म्हणजे गणित लवकर सुटतं. समजलं ना? आमच्या IIT मध्ये असं झालं होतं. माझ्यापेक्षाही मी हुशार मुलगा, म्हणजे जो गोल्ड मेडलिस्ट होता, तो मला एकदा बोलला की मला पया म्हणायची, पया अरे एक गणित काय सुंदर आहे, बघ ना करून. तर म्हटलं काय गणित? बघतो त्याने 8-10 पेजेस करून ते सॉल्व्ह केलं होतं. तर मी म्हटलं अरे एवढं 8-10 पेजेस सॉल्व्ह केलं म्हणजे कठीणच असणार, आणि हा हुशार मुलगा, याला एवढे लागले म्हणजे आपल्याला आणखीन 10 लाख पेजेस लागतील. तर तो म्हणतोय म्हणून मी ती करायला घेतलं, कारण आपण काय लवकर अभ्यास करत नव्हतो ना, ते लोक पहिल्यापासून अभ्यास करायचे. तर त्यांनी मला दिलं, मी ते 2 की 3 पानामध्ये सोपवलं. तर मला प्रश्न पडला, हा हुशार, हा गोल्ड मेडलिस्ट, ह्याला जर 10 पानं लागली, मला 2 पानं कशी काय लागली? पण म्हटलं माझं तर बरोबर दिसतंय. मग मी त्याला नेऊन दाखवलं, तू उडलाच. अरे काय पया, तू मस्त सबस्टिट्यूशन केलं. मी कुठेतरी एक सबस्टिट्यूशन केलं आणि ते काम सुटलं फटकन, गणित सहज सुटलं. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की हे जे सबस्टिट्यूशन म्हणजे शहाणपण आहे. हे शहाणपण जर आपण टाकलं ना प्रत्येक ठिकाणी तर गणित सुटतं. हे मोठं गणित नाही आहे, लक्षात ठेवा. फॅमिली लाईफ एकदम इझी आहे.